नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे? तुम्हाला सर्वांना माहिती, आपण एक सिरीज चालू केलेली ज्यामध्ये आपण गणित बुद्धिमत्ता मेंटॉस जिंदगीमध्ये प्रश्न सोडवणार आहोत केवळ 5 सेकंदामध्ये. 5 सेकंद या ठिकाणी दिसत आहेत, पण केवळ 2 सेकंदामध्ये कशा प्रकारे उत्तरापर्यंत पोहोचायचं ते या व्हिडिओमध्ये तुला दिसेल. सोन्या भक्तशनी उत्तर निघायला पाहिजे. आजचा भाग 7वा आहे मेंटॉस सिरीज. यापूर्वी आपण 6 भाग कंप्लीट केलेले आहेत. 6 भाग तुम्ही जर बघितले तुम्हाला लगेच लक्षात येईल. प्रत्येक भागामध्ये कमीत कमी 10 ते 15 प्रश्न मी अनालिसिस केलेले आहेत. 15 प्रश्नांचे 15 ट्रिक तुझ्या समोर आणायचे आहेत. गणित आणि बुद्धिमत्ता एकूण विचारात घेतलं तर दोन्हींचे मिळून 35 चॅप्टर आणि प्रत्येक चॅप्टर मध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत. सगळे टाइप आपण कव्हर करणार आहोत. जसं की हा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. प्रश्न काय दिसतोय बघा, दोन संख्यांची बेरीज 44 वजाबाकी 4 आहे, तर त्यांचे गुणोत्तर किती आहे? यापूर्वी अशाच प्रकारचा प्रश्न होता, परंतु तुम्हाला त्या दोन संख्या विचारल्या होत्या. आता तुम्हाला डायरेक्टली गुणोत्तर म्हणजे पुढची स्टेप घेतलेली. यापूर्वी सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचा प्रश्न, फक्त आकडे बदललेले होते आणि तिथे फक्त दोन संख्या विचारल्या होत्या. त्या दोन संख्या कोणत्या आहेत किंवा मोठी किंवा छोटी संख्या कोणती आहे, तो नुसका प्रश्न असतो. ती पहिली स्टेप होती. आता ही दुसरी स्टेप आहे. मोठ्या परीक्षांमध्ये विचारलं जात असतं. गुणोत्तर जर तुला विचारलं असेल तर भक्ताशनी तुला कमिटमेंट केली ना, याचं उत्तर काय असेल तर भक्ताशनी असणारच. तुला काय करायचंय, गुणोत्तरांची बेरीज करायची. 1 + 6 किती होतात? 7 होत असतात. 6 + 5 किती होतात? 11 होत असतात. 4 + 5 किती होत असतात? 9 होत असतात. आणि 4 + 6 किती होत असतात? 10 होत असतात. आता या सर्व संख्यांपैकी कोणत्या संख्येने 44 ला भाग जातोय सोन्या? बघ ना, तू 11 ने भाग जातोय ना. तुझं उत्तर तुला मिळालं. भक्ताशनी तुझ्या उत्तरापर्यंत पोहोचणार. कसं? अशा प्रकारे. मग 44 भागिले 11 केले, 11 ने पूर्ण भाग जातोय. याचा अर्थ काय की याचं योग्य उत्तर हेच असणार आहे. ज्यावेळेस दोन संख्यांची बेरीज दिलेली असते ना, त्यावेळेस त्या दोन्ही संख्यांच्या गुणोत्तराच्या बेरजेने त्या संख्येच्या बेरजेला पूर्ण भाग जात असतो. आता हे नियम तुला कळणार नाही, तुला ते लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. फक्त एवढंच लक्षात ठेव, आपल्याला काय महत्वाचं असतं, ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रश्न आला त्यावेळेस तुला फक्त 44 हा अंक माहिती असायला पाहिजे. पण तुला समजा संख्या काढायची असेल तर आम जिंदगीमध्ये तू कशा प्रकारे सोडवतो? मेंटॉस जिंदगीमध्ये भक्ताशनी उत्तर निघालंय की नाही? आम जिंदगीमध्ये बघ, 44 + 4 करत असतोस तू, छेदस्थानी 2 करत असतो आणि इज इक्वल टू हा संपूर्ण कुटाणा केल्यानंतर तुला पहिली संख्या मिळते. ही आता मोठी आहे. त्यानंतर तू काय करत असतो? 44 - 24 करत असतो. त्यानंतर तुला दुसरी संख्या मिळते आणि मग नंतर दोघांचं गुणोत्तर काढण्यासाठी अंशस्थानी 24 छेदस्थानी 20 करत असतो. दोघांचा भागाकार केल्यानंतर 6/5 गुणोत्तर मिळतो. तुला या ठिकाणी तुझं उत्तर मिळते. पण हेच उत्तर कशा प्रकारे काढायचं तुझ्याच परीक्षेत आले सर. मी स्वतः प्रश्न बनवलेला नाही. पुढचा प्रश्न हा मी हे बनवलेला आहे. कारण काय, तुला सोप्या ट्रिक मध्ये समजून सांगण्यासाठी जास्तीत जास्त मी प्रयत्न करतोय. आता एक प्रश्न आणि त्याचे 2-3 उदाहरणं मी स्वतःच घेतोय तशाच प्रकारचे, जेणेकरून तू काय करशील, बऱ्यापैकी तुला कळेल. बघ ना, दोन संख्यांची बेरीज 24 आहे, वजाबाकी 6 आहे, तर त्यांचे गुणोत्तर किती आहे? ज्यावेळेस 24 बेरीज असते त्यावेळेस तुला काय करायचंय, पर्यायात दिलेले जेवढे गुणोत्तर आहे त्यांची बेरीज करून टाक. 3 आणि 6 किती होतात? एवढा कुटाणा करायची गरज नसते. तिथं भक्ताशनी लगेच कळतं की 24 ने भाग कशाला जातोय, 9 ने जातोय का, संबंधच नाही. या ठिकाणी 4 आणि 5 किती? 9. भाग जातोय का? अजिबात नाही. त्यानंतर 4 आणि 6 10 होत असतात. 10 ने 24 ला भाग जातोय का? अजिबात जात नाही. मग याचा अर्थ काय झालं, 0 असायला पाहिजे होतं ना, त्यावेळेस 10 ने भाग गेला असता. परंतु या ठिकाणी काय दिसतंय, 3 आणि 5 दोघांची जर आपण बेरीज केली तर होते 8. 8 × 2 = 16, 8 × 3 = 24. तुला तुझं उत्तर मिळालं सोने. पण तुला समजा संख्या काढायची असेल तर काय करशील तू? 24 + 6 करशील, छेदस्थानी 2 करशील, त्यानंतर तुला उत्तर मिळेल. पहिली संख्या मिळाल्यानंतर ती या संख्येमधून वजा करशील, त्यानंतर तुला दुसरं उत्तर मिळेल, म्हणजे दुसरी संख्या. आणि या दोन्ही संख्यांचं गुणोत्तर काढण्यासाठी तू दोघांना भागाकार करशील, अंशस्थान छेदस्थान, आणि त्यानंतर मग तुला उत्तर मिळेल. अशा प्रकारे जाण्यापेक्षा हे अतिशय सोपं असतं. आणि कोणती प्रश्नपत्रिका उचला त्यामध्ये तुम्हाला अशाच प्रकारे प्रश्न असतो. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. एका विद्यार्थ्याला एका संख्येला 12 ने गुणायला सांगितले होते. चुकून त्याने त्या संख्येला 21 ने गुणले. ह्याने त्याचे उत्तर बरोबर उत्तरापेक्षा 63 ने जास्त आले. आता जास्त आलेले की कमी आलेले ते सुद्धा गरजेचं नसतं, पण तुला सांगतोय जास्त आले. कारण काय, 12 ने त्याने गुणाकार करायला पाहिजे होता पण 21 ने गुणाकार केलेला आहे, म्हणजे त्याने जास्त संख्येने गुणाकार केलेला आहे. चुकून त्याच्याकडून झालेले. तर ज्या संख्येला गुणायची होते ती संख्या कोणती? तुला सर्वसाधारणपणे काय करायचं, तू आम जिंदगीमध्ये काय करत असतो, 12 ने गुणाकार करत असतो किंवा पर्यायाचा वापर करत असतो. गरजेचं नाहीये. या दोघांमधील फरक किती आहे रे सोन्या? दोघांमधील फरक आहे 9चा. छेदस्थानी 9 घे, अंशस्थानी या ठिकाणी दिसते ना 63, घेऊन टाक, कारण हे एक्स्ट्राचे आलेले आहेत आणि हे तुला कट करायचे. 63 घेऊन टाक आणि त्यानंतर दोघांचा भागाकार कर, तुला तुझं उत्तर मिळेल. 9 × 8 = 72,
नवसत 63 पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघता क्षणी उत्तर मिळेल म्हणजे मिळेल ही आपली गॅरंटी आहे. तुला पेनचा वापर करून देणार नाही, कमीत कमी वापर करायचा पेनचा. या ठिकाणी सूत्राचा वापर करायचा नसतो. एखादा शिक्षक तुला समजा दररोज सूत्राचा वापर करून शिकवत असेल तर त्यांना सांगायचं की राहुल सरांचे व्हिडिओ बघा, मेंटॉस जिंदगी बघून घ्या, तुम्ही सुद्धा शॉर्ट मेथडमध्ये शिकवायचा प्रयत्न करा. शेवटची लाईन वाचायची असते, कशा प्रकारे पुढे येणारच येते, आणि शॉर्ट मेथडमध्ये सोडवायचं असतं. एका विद्यार्थ्याला एका संख्येला 18ने गुणायला सांगितले होते, चुकून त्याने त्या संख्येला 11ने गुणले. आता बघ, संख्या जास्त आहे, इथे संख्या कमी झालेली, याचा अर्थ शॉर्ट मेथडमध्ये काही चेंजेस झालेत का? अजिबात नाही सोन्या. तू चेंजेस करू नकोस, लोड घेऊ नकोस. याने त्याचे उत्तर बरोबर उत्तरापेक्षा 56ने कमी केले. तर ज्या संख्येला गुणायचे होते ती संख्या कोणती आहे? आता ही 56 संख्या आलेली आहे ना, या 56ला अंशस्थानी घे, कारण ही काय तर कमी आलेली, कारण या ठिकाणी कमी संख्येने गुणलेले. कमीने गुणू दे, जास्तने गुणू दे, ते गरजेचं नसतं. दोघांमधील फरक किती आहे? 18 आणि 11, 7चा फरक आहे. 7 दुणे 14, 7 त्रिक 21. तुला पाड तरी यायला पाहिजे सोन्या. 7 दुणे 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 5 35, 7 चुकून 42, 7 8 56. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ही संख्या कोणती? 8 आहे. तुझ्याकडे कॅल्क्युलेटर असेल तर कॅल्क्युलेशन करून बघ, तुला तुझं उत्तर मिळेल. मी चुकणार नाही सोन्या. मी 10 वर्ष घातलेले आहेत आणि सगळं काय तुझ्यापर्यंत पिळून देत आहे. तुला फक्त काय करायचं? रिस्पॉन्स द्यायचा आहे. आपल्याला तुझ्याकडून काहीच नको सोन्या, तू लहान भावासारखा आहेस. तुझं सिलेक्शन झालं, सर्वात जास्त आनंद शिक्षकाला आणि आई वडिलांना होत असतो. या व्यतिरिक्त तुला वाटेल तिला होत असतो किंवा मित्राला होत असतो. सर्वात अगोदर सर्वात जास्त आग तुझ्या जवळच्या मित्राला, तुझ्या रूममेटला लागेल की आपल्यासोबत राहायचं, आपल्यासोबत खायचं. एका ताटात आम्ही जेवलो होतो. जोपर्यंत समदुःखी असतात तोपर्यंत त्यांना काय वाटत नाही, प्रेम असतं. पण एक जण सक्सेस झाला आणि दुसरा जण तसाच राहिला तर तो अजून 2 राऊंड जास्त मारेल तुझे स्टेटस बघून, कारण तू सिलेक्शन झालं की ती सुद्धा मिळेल आणि ती तुझ्यासोबत अशा प्रकारे फोटो काढेल. आणि तू कशा प्रकारे? तर अशा प्रकारे असेल. बरोबर आहे की नाही? तुझ्या हातामध्ये ते स्टिक असतं आणि कॅमेरा असतो. दोघांचा फोटो, तू असा हात करशील, ती अशी हात करेल, आणि हे सगळं काही स्टेटस बघून तुझा मित्र अजून 2 राऊंड जास्त मारेल, कारण आग लागलेली, त्यालाही वाटते सिलेक्शन व्हावं. आपल्या मित्राचं झालं, माझं काय व्हायचंय? बरोबर आहे की नाही? आणि त्याचे घरचे त्याला छळतील. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस. तू एवढी गोष्ट लक्षात ठेव, शिक्षकांना जेवढी आपुलकी असते, आई बापांना जेवढी आपुलकी असते, त्या व्यतिरिक्त कुणालाही नसते. तो सिलेक्शन व्हावं बस एवढी मनापासून इच्छा आहे. फक्त तुला रिस्पॉन्स द्यायचा आहे. रिस्पॉन्स म्हणजे तशा प्रकारे कमेंट्समध्ये सांगायचे. हे प्रश्न जर तुला आवडत असतील तर 200+ कमेंट जायला पाहिजे. लाईक सुद्धा तुला बघून जर तू इग्नोर केलं सोन्या तर मग वाईट वाटेल, बाकी काय नाही. वाईट वाटेल म्हणजेच काय, उगाच मी उड्या मारून उपयोग आहे का? तुझ्यासमोर येऊन जेवायला का मला? अजिबात नाही. मी परत येणार नाही. रोज यायचं आहे ना, तशा प्रकारे लाईक करायचं. हक्काने मागतोय तुला, कारण काय, तू लहान भावासारखा आहेस, तसं देतोय तुला, त्यामुळे लाईक मागतोय, बाकी काय नाही. लाईक करायचंय तुला जर आवडत असेल तर. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. बघ, एका विद्यार्थ्याला एका संख्येला 9ने गुणायला सांगितले होते, ती संख्या कोणती माहित नाहीये. तू काय करत असतो? संख्येला एक्स मानत असतो. अरे सरक, एक्स वगैरेची गरज नाहीये. 9ने गुणायला सांगितले होते, चुकून त्याने त्या संख्येला 14ने गुणलेले. बरोबर आहे की नाही? त्यामुळे उत्तर बरोबर उत्तरापेक्षा 15ने जास्त आलेले. जास्त आलंय कमी आलंय त्याला तू अंडरलाईन करत बसतो, गरजेचं नसतं. जास्त आहे की कमी आहे ते गरजेचं नाही, जास्तच येणार. कारण का, या संख्येपेक्षा जास्त संख्या 14 आहे आणि 14 या जास्त संख्येने गुणलेला असेल. याचा अर्थ काय, बाकी सुद्धा 15ने जास्त येईल. तुला काय करायचंय फक्त, बाकी म्हणजे एक्स्ट्राची संख्या 15ने जास्त आहे. 15 दोघांमधील फरक 14 वजा 9 किती येतात? 5 येत असतात. 5 एक 5. तुला कळालं असेल तरी सुद्धा मी प्रश्न का घेतोय, कारण तुझ्यासारखे विद्यार्थी सगळे नसतात. माझ्यासारखे विद्यार्थी अनेक जण आहेत. कॉप्या करून मी पास झालोय, मला माहिती आहे. त्यामुळे बेसिकमधून समजून सांगावं लागतं. त्यामुळे एकच प्रश्न घेत नाहीये, एकाच टाईपचे जे प्रश्न आहेत तशाच प्रकारचे 2-3 प्रश्न घेतोय, जेणेकरून तुला अडचण येणार नाही. कारण कमेंट्समध्ये तुम्ही टाकत असता की सर हा प्रश्न मला कळाला नाही, त्यामुळे हा प्रश्न तुला कळायलाच पाहिजे. त्यामुळे मी स्वतः 2 ते 3 टाईप घेतलेले आहेत. अशाच प्रकारे 2 ते 3 प्रश्न सेम टू सेम टाईपचे घेतलेले आहेत. 5 एक 5, 5 10, 5 त्रिक 15. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तू स्वतः कॅल्क्युलेटर घे आणि मग नंतर गुणाकार करायचा प्रयत्न कर, तुला लगेच तुझं उत्तर कळेल. दोन्ही संख्येने गुणाकार कर, एक्स्ट्राची ही संख्या येईल. बरोबर आहे की नाही? जास्त संख्या ही येईल, म्हणजे दोघांचा वजाबाकी केल्यानंतर. पुढे जाऊया. बघा, एक माणूस यात्रेला चालताना त्याला यात्रेहून परत येणारे 9 पुरुष दिसले. गरजेचं आहे का हे सगळं काही? रिझनिंगचा प्रश्न आहे हा, आणि हा कूट प्रश्नामध्ये येत असतो. तुला मी काय सांगितलेलं, रिझनिंगचा प्रश्न सोडवत असताना किंवा गणिताचा असू दे, रिझनिंगचा असू दे, किती मोठा प्रश्न असू दे, गणित बुद्धिमत्तामध्ये तो सोडत असताना शेवटची लाईन वाचायची. ज्याप्रमाणे अर्जुनासाठी
मासाचा डोळा महत्वाचा असतो ना महाभारतामध्ये, त्याचप्रमाणे आपल्यासाठी शेवटची लाईन महत्वाची असते, तर नंतरचं वाक्य महत्वाचं असतं, तेच आपलं कीवर्ड असतं. बघ ना, तर नंतरचं वाक्य काय दिसतंय, तर त्यांच्यामध्ये महिलांची संख्या किती आहे. बास, आपल्याला केवळ आणि केवळ महिलांची संख्याच शोधायची, बाकी काय माहिती दिलेली गरजेची नाहीये. कोण कुठं कोणत्या मेल्यामध्ये गेला होता, मेला म्हणजेच त्या ठिकाणी कुठे गेला होता, यात्रेमध्ये गेला होता, किंवा किती लोक दिसली, किती वयस्कर आहेत, किती लहान मुलं आहेत, किती युवा पुरुष आहेत, हे घेणं नाहीये. फक्त महिला आणि मुली आपल्याला महत्वाच्या आहेत. कारण काय, महिला विचारलेले, मुली आणि त्या ठिकाणी त्यांच्या अजून कोण असतील त्या. बघा काय दिसते, एक माणूस यात्रेला चालला असताना त्याला यात्रेहून परत येताना 9 पुरुष व त्यांच्या 9 बायका दिसल्या. आता तू काय करत असतो, या ठिकाणी पुरुष करत असतो, कारण तुला माहितच नाहीये ना, तू शेवटची लाईन वाचलीच नाहीये, त्यामुळे पुरुष करतो तू, पुरुष. आणि या ठिकाणी काय करतो, महिला करत असतो, महिला. आणि मग नंतर पुरुष किती आहेत, 9 आहेत, आणि महिला किती आहेत, 9 आहेत. ठीक आहे, म्हणजेच काय, बायका 9 आहेत. आणि प्रत्येक पुरुषाच्या कडेवर एक मुलगी व एक बायकांच्या कडेवर नाही, प्रत्येक व बायकांच्या कडेवर एक मुलगा व पाठीवर एक मुलगा. एवढी मोठी माहिती लिहून घेत बसशील तू सर, आणि शेवटी तुला कळेल की खोजा पहाड निकला चुहा. तुला महिलांची संख्या विचारली ना प्रश्न वाचत असताना, वाचण्याची पद्धत बदल. काय दिलेलं आहे, एक माणूस गरजेचा नाही तो माणूस, कारण तो महिला आहे का, नाही. एक माणूस म्हणजे पुरुष आहे, तो गरजेचा नाही. चालला असताना त्याला यात्रेहून परत येताना 9 पुरुष, हे सुद्धा गरजेचे नाही, कट करून टाक. व त्यांच्या 9 बायका. आता बायका ह्या महिला असतात की नाही, याचा अर्थ काय, 9 बायका, आणि प्रत्येक पुरुषाच्या कडेवर एक मुलगी. 9 पुरुष आहेत की नाही, आणि प्रत्येक 9 पुरुषांच्या कडेवर एक मुलगी आहे, अधिक 9 होणार, कारण प्रत्येकाच्या कडेवर एक महिला आहे, एक मुलगी आहे, आणि प्रत्येक पुरुषच आहेत. पुरुषांच्या एकूण 9 पुरुष आहेत, 9 पुरुषांपैकी प्रत्येकाच्या कडेवर 9 मुली आहेत. याचा अर्थ काय झालं, 9 अजून प्लस करायचे आहे. या व्यतिरिक्त अजून बायकांच्या कडेवर एक मुलगा, गरजेचं नाहीये, मुलगा आहे, कट करून टाक. आणि पाठीवर सुद्धा एक मुलगा, हे सुद्धा कट करून टाक, गरजेचं नाही होता. तर त्यांच्यामध्ये महिलांची संख्या किती आली, 9 बायका आणि पुरुषांच्या कडेवर असलेल्या 9 मुली. पर्याय क्रमांक 18 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 9 दुने 18. कळालं तुला, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. कळालं नसेल तर तशी कमेंट्स कर. प्रिया, दिया, रीता, सनी, तिया, उमर, विपिन, टिल्या, बंड्या, भावड्या, आप्पा, ठुसक्या, चोंग्या. अरे गरजेचं नाहीये सोन्या, तुला हे शेवटची लाईन वाचायची, तर नंतरचं वाक्य वाच. किती मोठा प्रश्न असू दे, बघता क्षणी तू सोडवशील. स्मार्ट वर्क कर. तर खालीलपैकी कोणाची परीक्षा रविवारी आहे. आपल्याला काय विचारलंय, रविवारी कोणाची परीक्षा आहे. मी याला अंडरलाईन करत असतो लगेच परीक्षेमध्ये. रविवारी ज्याची परीक्षा आहे त्याच्याबद्दलच मला माहिती घ्यायची. बाकी कोण किती लोक आहेत, 1000 असू दे किंवा 1,00,000 असू दे, आपल्याला घेणं नाही. बघ, प्रिया किंवा प्रीती, दिया, रीता, सनी, तिया, उमर आणि विनीता. बाकीचे विद्यार्थी काय करतात, सगळ्यांची नावं लिहितात बरं का. या ठिकाणी इथे काय करतात, नावं लिहितात, प्रीती, दिया, रीता, सरिता, अनिता, बरोबर आहे ना. आणि त्यानंतर अशी रेषा मारतात, आणि रेषा मारल्यानंतर मग या ठिकाणी काय करत असतात, पुढची माहिती. प्रत्येकाची एकाच आठवड्यातील सोमवारी सुरू होऊन रविवारी संपणाऱ्या एका आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी परीक्षा आहे. आपल्याला घेणे का या सगळ्या माहितीचं. अगोदरच मी शेवटची लाईन वाचलेली. मला काय माहिती पाहिजे, रविवारी परीक्षा कोणाची आहे एवढीच माहिती मला काढायची. बाकी मला कोणाची केव्हा परीक्षा असते, किती तारखेला असते, किती वाजता असते, आणि कोणत्या विषयाची परीक्षा असते, कोणाला किती मार्क पडलेले आहेत कोणत्या विषयामध्ये, लय काय माहिती दिलेली असते रे. लय धुणं धुवावं लागतं तुला अख्ख्या परीक्षेमध्ये. तिथं तू सगळं काही हे चार्टमध्ये टाकत असतो. इथे रविवार करतो, त्यानंतर शनिवार करत असतो, अजून मग त्याच्या शुक्रवार करतो, अशा प्रकारे सोमवारपर्यंत करत असतो. मग या ठिकाणी असे चार्ट करतो, आणि चार्ट केल्यानंतर मग प्रीतीची परीक्षा शनिवारी आहे, त्यानंतर अजून कोणाची परीक्षा शुक्रवारी आहे, त्यानंतर कुठाने करायची गरज नाहीये. खऱ्या अर्थाने ही सगळी माहिती इथपर्यंतची उगाच दिलेली आहे, आपल्याला गरजेचीच नाही. आपल्याला फक्त महत्वाचे परीक्षा रविवारी कोणाची आहे. आता बघ, प्रश्न वाचायला सुरुवात करतो. प्रीतीची परीक्षा शुक्रवारी आहे. मग प्रीतीची परीक्षा रविवारी असू शकते का. तुझ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलं ना सोन्या, प्रीतीची परीक्षा शुक्रवारी आहे, तर प्रीती असू शकते का, अजिबात नाही. पर्याय एक कट झाला. हा वनरक्षक मध्ये एकूण 24 शिफ्ट मध्ये परीक्षा झाल्या ना, त्यातील हा प्रश्न आहे. वेगवेगळ्या परीक्षांमधून प्रश्न आणलेले आहेत. फक्त मी काय करतोय, स्टेप बाय स्टेप टाईप अजून वाढवतोय, जेणेकरून तुझी बऱ्यापैकी रिव्हिजन होईल. कुठ प्रश्नामधील प्रश्न आहे, कसाही प्रश्न येऊ दे सोन्या, तुला मी पुन्हा पुन्हा काय सांगतोय, बघता क्षणी आपण प्रश्न उत्तरापर्यंत पोहोचायला पाहिजे. त्याला म्हणतात मेंटॉस जिंदगी. प्रश्नाच्या उत्तरापर्यंत तुला पोहोचवणार. बघ, प्रीतीची परीक्षा शुक्रवारी आहे, बरोबर आहे की नाही. याचा अर्थ प्रीती कट करून टाक, पर्यायातून कट करून टाकली. उमरची परीक्षा बुधवारी असून, बुधवारी उमरची परीक्षा, याचा अर्थ रविवारची कोणाची परीक्षा,
उमरची असू शकते का? नाही. पर्याय दिसते का उमर? येस, कट करून टाक. त्यानंतर उमरची परीक्षा बुधवारी असून त्याच्या लगेचच आधीच्या दिवशी, लगेचच आधीचा दिवस, बुधवारच्या अगोदरचा कोणता दिवस असतो? मंगळवार असतो सोन्या का रविवार असतो? मंगळवारी कोणाची परीक्षा? आधीच्या दिवशी तियाची परीक्षा आहे. मग ही तिया असू शकते का रे आपल्या उत्तरामध्ये? किंवा तिची परीक्षा रविवारी असू शकते का? अजिबात नाही. तिया सुद्धा कट करून टाकली. राहिला पर्याय एकच. मी अजून प्रश्न वाचला सुद्धा नाहीये. सनीची परीक्षा केव्हा आहे, किंवा तिया आणि विनिता यांच्या दरम्यान कोणाची परीक्षा आहे, घ्या नाही का आपल्याला? तुला तुझं उत्तर मिळालं असं नाही. पर्याय क्रमांक 2 तू तुझ्या पद्धतीने सोडव, तुला हेच उत्तर येईल. जर हे उत्तर आलं नाही तर मी तुझ्या समोर येणार नाही. कळतंय तुला? चुकीचं काही देत नाहीये. रामबाण लागत असतो. हे सगळं कुटाणा करण्यामध्ये चुकण्याची संभावना जास्त असते. चुकू शकतं, परंतु इथे चुकणार नाही. डायरेक्टली रामबाण लागत. पुढचा प्रश्न वाच. वाचत असताना तू डायरेक्टली सुरुवात करत असतोस. अजिबात करू नकोस. तर नंतरचं वाक्य वाच. काय दिसतंय? तर सी कोणत्या 2 व्यक्तींच्या मध्ये उभा आहे? बरोबर आहे की नाही? सी याचं स्थान आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच काय झालं? सी या ठिकाणी कुणीतरी प्रश्नचिन्ह आहे, या ठिकाणी कुणीतरी प्रश्नचिन्ह आहे. अजून मी प्रश्न वाचायला सुरुवात केलेली नाहीये सोन्या. तरी सुद्धा मला काय कळालं की काही लोक असतील, त्यामध्ये सी आपल्याला शोधायचं आहे. सीच्या आसपास कोण आहेत एवढंच आपल्याला काढायचं. पर्यायामध्ये दिलेले बी आणि एफ असू शकतं, ए आणि एफ असू शकतं, एफ आणि डी असू शकतं, ए आणि बी असू शकतं. आपल्याला ते सुद्धा घेणं नाही. आपल्याला घेणं काय? सीच्या जवळ कोण आहे. प्रश्नामध्ये दिसला ना सी, तरच त्या ठिकाणी लक्षपूर्वक वाचायचं. बाकी सगळ्यांना उडवायचं. ए बी सी डी ई आणि एफ आणि झेड पर्यंत सगळे जर आहेत, घेणं नाही. किती जण आहेत हे सुद्धा घेणं नाही. काही विद्यार्थी काय करतात, या ठिकाणी डायरेक्टली 1 2 3 4 5 6 करतात आणि मग नंतर सगळं काही भरत बसतात. कारण हे बसलेले आहेत ना आसपास. बरोबर आहे ना? मागे म्हणजे 6 जण एकमेकांच्या मागे एका रांगेत उभे आहेत. जसे की बी सीच्या मागे आहे. बरोबर आहे ना? बी सीच्या मागे आहे. बरोबर आहे की नाही? बी सीच्या मागे आहे. सीचा उल्लेख आलेला आहे ना, मग बी सीच्या जवळ आहे. नेमकं इथं आहे की इथं आहे ते सुद्धा घेणं नाही, पण बी सीच्या जवळ आहे. याचा अर्थ पर्यायात शोध. बी ज्या पर्यायात असेल ते तुझं उत्तर असेल. आता बघ, पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतोय या ठिकाणी बी. अजून कुठे दिसतोय का रे? बी या ठिकाणी दिसतोय. याचा अर्थ काय? हे पर्याय उडला, हा पर्याय उडला, विषय संपला. आता पुढची लाईन वाच. पण सी हा एफ चा शेजारी नाही. याचा अर्थ एफ हा सी चा शेजारी नाही असं तुझ्या प्रश्नात दिलेलं आहे की नाही? मग एफ ज्या पर्यायात असेल तो पर्याय आपलं उत्तर असायला पाहिजे का? अजिबात नाही. मग एफ ला शोध या पर्यायामध्ये आणि तो पर्याय कट करून टाक. कुठे दिसतोय रे एफ? या ठिकाणी दिसतोय. हा 1 नंबरचा पर्याय असू शकतो का? अजिबात नाही. पुढचं वाचायची गरज नाही, तुला तुझं उत्तर मिळालं. तू काय करत असतो? ई नेमका उजव्या साईडला आहे का, बी डाव्या साईडला आहे हे काढत असतोस. अरे लय कुटाने करतो तू सोन्या. नको करू असं. हाम जिंदगी ही आहे मेंटॉस जिंदगी, आणि मेंटॉस जिंदगीमध्ये अशाच प्रकारे सोडवायचं असतं. पुढचा प्रश्न तुझ्या स्क्रीनवर दिसतोय. सांग याचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे? तू लगेच काय करणार? पी क्यू आर एस टी यू व्ही या 7 मित्रांपैकी लगेच तू 7 करणार. 1 2 3 4 5 6 7. कशाला करतोय असं तू सोन्या? अरे शेवटची लाईन वाच. वयाने सर्वात मोठा कोण आहे? बस, तुला तुझं कीवर्ड मिळालं. तुला तुझ्या माशाचा डोळा मिळाला. वयात सर्वात मोठा. हे सुद्धा मी लिहायचं नसतं, या ठिकाणी फक्त अंडरलाईन करायचं असतं, डोक्यामध्ये ठेवायचं असतं. वयात सर्वात मोठा विचारलाय ना, बस. बाकी किती लोक आहेत, 1000 लोक असू दे, घेणं नाही. पण तुला समजण्यासाठी मी या ठिकाणी लिहितोय वयात सर्वात मोठा. आता बघ बरं काय दिसतंय? पी क्यू आर एस टी यू व्ही या 7 मित्रांपैकी एकदा रेकॉर्डिंग होते का बघू दे. आता कुठाना व्हायचं सगळा. बघ एकूण किती आहेत? 7 मित्र आहेत. घेणं का तुला? 7 मित्र आहेत की 1000 मित्र आहेत? अजिबात नाही. व्ही हा पी आणि आर यांच्यापेक्षा वयाने मोठा आहे. आता व्ही पी आणि आर यांच्यापेक्षा मोठा आहे. याचा अर्थ आर आणि पी किंवा पी आणि आर हे 2 लोक कुणापेक्षा तरी छोटे आहेत की नाही? कुणापेक्षा छोटे आहेत हे गरजेचं नाही, पण कुणापेक्षा तरी छोटे आहेत. पण आपल्याला वयात सर्वात मोठा विचारलाय. कुणापेक्षा तरी छोटे आहेत याचा अर्थ ते छोटे आहेत. मोठे असू शकतात का? अजिबात नाही. मग या दोघांना उडव ना पर्यायातून. पी आणि आर कुठे दिसतंय तुला? या ठिकाणी दिसतंय. उडव. गेला. 2 जण गेले. आता पुढची लाईन वाच. आर हा तुला पूर्ण प्रश्न वाचून देणार नाही, तुला तुझ्या उत्तरापर्यंत पोहोचवायला आपली कमिटमेंट आहे. बघ, आणि तू असं समजू नकोस तुझ्या परीक्षेमध्ये आलेत वनरक्षक भरतीमध्ये 24 शिफ्ट मध्ये हे अशा प्रकारे कुठे प्रश्न आलेले आहेत. तुझ्याच परीक्षेमध्ये आलेले आहेत. टीसीएस पॅटर्न, आयबीपीएस सुद्धा घेतलेले, टीसीएस सुद्धा घेतलेले आणि सगळेच घेतलेले. तू फक्त प्रश्न पाठव. अजिबात काळजी करू नकोस. कमेंट्स मध्ये टाक ना, सोडून टाकतो आपण.
एकूण काहीतरी 2 ते 3 प्रश्न आलेत, मी टाईप करून घेतलेले, लिहून घेतलेले, एकाच व्हिडिओमध्ये सगळे तुझे प्रश्न, सगळे डाऊट तुझे क्लिअर करू. बरोबर आहे. तुला जर आवडत असेल ना तशा प्रकारे तुला कमेंट्स करायची सोन्या, कारण आपण एकदा कमिटमेंट केली ना तर मागे जाणार नाही. जर तुला आवडत असेल 200+ कमेंट्स असतील आणि लाईक, प्रत्येक विद्यार्थी जेवढे बघत आहेत त्या सर्वांनी लाईक केलेलं असेल तर कंटिन्युअसली ही सिरीज चालू राहील. कमीत कमी 20 ते 25 व्हिडिओमध्ये तुला अख्खं गणित आणि बुद्धिमत्ता मोकळं करून टाकेल. गणित बुद्धिमत्ता माझ्यावर सोड, एकदम जबाबदारीने बोलतोय. कोणती परीक्षा असो, आतापर्यंत तू जर लगातार 7 व्हिडिओ बघितले ना, सगळे मागचे एकूण किती 6 आणि हा 7वा व्हिडिओ, 7 व्हिडिओ लगातार जर बघितले ना, डायरेक्ट प्रश्नपत्रिका हातामध्ये घे. कोणती परीक्षा, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी ची, नाही UPSC ची घेशील सोन्या, तेही काय अडचण नाहीये. CSATचे प्रश्न आले, पण तुला सोन्या चंद्रावर जायचंय, मंगळाचा अभ्यास करून उपयोग नाहीये. त्यासाठी मी तुझ्या लेवलचे प्रश्न आणतोय. ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी, TCS IBPS असू दे, पोलीस भरती असू दे किंवा कोणती परीक्षा असू दे, प्रश्नपत्रिका हातामध्ये घे आणि सोडवायचा प्रयत्न कर. 50% पेक्षा जास्त प्रश्न तुला सुटतील आणि तेही कसे बघता क्षणी सुटतील. फक्त तू आत्तापर्यंत जेवढे प्रश्न झालेले आहेत त्यासाठी एक वही बनव. एकूण 200 आणि 300 पेजेसची अशी 500 पेजेसची वही बनव, कारण तुला मी 500 शॉर्ट मेथड तुझ्यापर्यंत पोहोचवणार आहे. मी स्वतः 500+ शॉर्ट मेथड काढलेल्या आहेत मागील 10 वर्षांमध्ये, बऱ्यापैकी सगळे प्रश्न अनालिसिस करून, आणि ते तुझ्यापर्यंत मला पोहोचवायचे आहेत. तर ते एकूण 500 पेजेसची 2 वह्या घे, म्हणजे एक 200 पेजेसची किंवा 300 पेजेसची घे, दुसरी 200 पेजेसची घे. असे 2 फुलस्केपच्या वह्या घे, प्रश्न लिहून टाक. तू स्वतः तशाच प्रकारचा प्रश्न बनव. एक प्रश्नाची कमीत कमी 2 ते 3 वेळा रिव्हिजन कर, कमीत कमी 2 ते 3 वेळा. जास्तीत जास्त 5 वेळा रिव्हिजन कर. 5 वेळा रिव्हिजन करण्याची गरजच पडणार नाही तुला. तो ठोसका प्रश्न वाटेल, परत तू ते नादी लागणार नाही आणि आयुष्यात विसरणार नाही. तुला परत अजून परीक्षा ज्यावेळेस जवळ येईल त्यावेळेस तू ती वही घेतल्यानंतर तुला वाटेल सगळंच येते आपल्याला, आणि तू ज्यावेळेस प्रश्नपत्रिका सोडवायला हातात घेशील तर पैकीच्या पैकी मार्क मिळायला पाहिजेत. अन्यथा परीक्षेत बसण्याची आपली अवकात नाहीये सोन्या. गणित आणि बुद्धिमत्ता पैकीच्या पैकी मार्क मिळाले तरच आपलं सिलेक्शन होतं बरं का. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, कारण मोजके चॅप्टर आहेत तुझ्या समोर, 35 चॅप्टर, आणि त्याचे किती टाईप असू दे. मी तर सांगतोय ना तुला, तुझ्या परीक्षेमध्ये सरळ सेवा भरतीमध्ये एका चॅप्टरमध्ये समजा 6 टाईप असतील ना, तर त्या प्रत्येक टाईप मी घेतोय. आज चक्रवाढ व्याजचं दुसरी पुढची स्टेप घेणार आहे मी. यापूर्वी मागची स्टेप घेतली होती, प्रश्न आणलेले आहेत मी, घाबरू नकोस. फक्त तुला काय करायचं, प्रतिसाद द्यायचा आहे. मी जे सांगितलं तेवढं फॉलो करायचं, तेवढं फॉलो कर. तू काळजी करू नको या गणित आणि बुद्धिमत्तेला. बघ ना पुढचं काय आहे. आतापर्यंत आपल्याला सर्वात जास्त वय विचारलं होतं. इथं R हा S पेक्षा वयाने मोठा आहे. R हा S पेक्षा मोठा आहे, याचा अर्थ काय, S लहान आहे कुणापेक्षा तरी. कुणापेक्षा गरजेचं नाहीये, S लहान आहे की नाही, उडव ना त्याला पर्यायातून. पर्याय क्रमांक 2 सुद्धा उडला, राहिलं तुझं पर्याय क्रमांक 1. तुला तुझं उत्तर मिळालं. पूर्ण प्रश्न वाचू देणार नाही सोन्या. तुला कळाले ना की वयाने सर्वात मोठा कोण आहे, तुला कळालं Q हा सर्वात वयाने मोठा आहे, आणि तू तुझ्या पद्धतीने सोडव, हेच उत्तर येईल. तुला जे आवडलं तशा प्रकारे सोड. आता चक्रवाढ व्याज हे थोडंसं अवघड चॅप्टर आहे, पण समजवायचा मी प्रयत्न करतो. अन्यथा आपल्याला डायरेक्टली काय करावं लागेल, अख्खं चॅप्टरच कव्हर करावं लागेल. चक्रवाढ व्याज दराचं युट्यूबवर मी बेसिक पासून समजून सांगतो. आता मला विद्यार्थ्यांची लेवल माहित नाहीये. चक्रवाढ व्याज जर एकदम बेसिक पासून समजून सांगितलं, सगळ्या स्टेप तुला कळाल्या, तर ही शॉर्ट मेथड लगेच कळेल. बघताक्षणी याचं योग्य उत्तर काय, बघ या ठिकाणी लगेच तुला दिसेल. बघताक्षणी 9 उत्तर येईल. पण हे 9 उत्तर कशा प्रकारे काढलेलं आहे बघ. चक्रवाढ व्याज दराची ठराविक रक्कम 2 वर्षांत 3 पट झाली. 2 वर्षांत 3 पट झाली. किती, 2 वर्षांत 3 पट. या ठिकाणी एक रक्कम दिलेली आहे, 2 वर्षांमध्ये 3 पट झाली. पुढे तर त्याच व्याज दराने ती किती वर्षांत 9 पट होईल. पुन्हा एकदा समजून घे सोन्या, थोडंसं अवघड आहे, त्यामुळे तुला बेसिक मधून समजून सांगावं लागेल. ही रक्कम आपल्याला माहित नाही कोणती आहे, पण ही जी रक्कम आहे ना, ही 2 वर्षांमध्ये 3 पट होते. आणि पुन्हा कितीतरी वर्षांमध्ये, या ठिकाणी मुळात हे वर्षच दिलेलं नाहीये, कितीतरी वर्षामध्ये 9 पट होईल. कुणाच्या, या संख्येच्या 9 पट होईल. तर अशा वेळेस तुला काय करायचंय, तर वर्ष विचारलेला किती वर्षांमध्ये 9 पट होईल. बरोबर आहे की नाही. इथे आहे प्रश्नचिन्ह. आता हा प्रश्नचिन्ह नेमका काय आहे, हा सोडवण्यासाठी ही जी रक्कम दिलेली ना, याची जेवढी पट झालेली आहे, या पटीच्या वर्गाने जर पट होत असेल तर किती. समजा आता ही 3 दिलेली आहे ना, 3चे वर्ग किती होतो, 9 होत असतो. बरोबर आहे ना. इथपर्यंत तुला कळालं असेल. 9 पट होते आणि किती वर्षांत होणार आहे, तेवढ्याच वर्षात होणार आहे. या ठिकाणी किती दिसते, 2 वर्षात झालेली आहे 3 पट. पुन्हा 2 वर्षांमध्ये या 3 पटीचे 9 पट होणार आहे. म्हणजे या संख्येनुसार तुला कळालं की नाही मला माहित नाही सर, मला एक्सप्लेनेशन थोडंसं डीपमध्ये द्यावं लागेल. हा प्रश्न जो आहे ना, एवढंच समजून घे.
तुला काय विचारलेलं आहे की पहिली या ठिकाणी पट दिलेली आहे आणि या पटीच्या वर्गामध्ये पुढची पट असेल तर तेवढ्याच वर्षांमध्ये होत असते. याचा अर्थ पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पूर्ण चॅप्टर कव्हर करावं लागेल असं मला पर्सनली वाटतंय चक्रवाढ व्याजदराचं. पण एकूण किती 6 टाईप आहेत ना, हे 6 टाईप तुला मोकळे करून देतो आणि तेही बघताशनी उत्तर निघेल. इथे सुद्धा मी बघताशनी काढलेलं आहे की नाही, हे सगळं काय एक्सप्लेनेशनसाठी मी लिहून घेतलेलं आहे. पर्याय दिसला ना 2 वर्षांमध्ये 3 पट होते, 3 चे स्क्वेअर 9 दिसत आहेत, 9 पट होणार आहे, तेवढ्याच वर्षांमध्ये होत असते. बरोबर आहे ना, 2च वर्षांमध्ये पुन्हा स्क्वेअर होत असते. याचा अर्थ काय झालं तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुन्हा एकदा समजून सांगतो सोन्या, मला वाटतंय तुला कळालं नाहीये तर पुन्हा कमेंट्स करशील. फक्त तुला कळालं नसेल तर चक्रवाढ व्याजदर तशा प्रकारे तू कमेंट कर की चक्रवाढ व्याजदर कम्प्लिटली तो चॅप्टर घ्या आपल्या युट्यूबवर. सर तुम्ही चांगलं शिकवतायत, कळतंय, चक्रवाढ व्याजदर घ्या असं कमेंट करू नको केवळ की चक्रवाढ व्याजदर घ्या म्हणून. अन्यथा मला काय वाटेल की तुला कळालं नाही. तुला जे काय आतापर्यंत शिकवलेलं आहे तशा प्रकारे तुला कमेंट करायची की चांगलं शिकवतायत सर, चक्रवाढ व्याजदर घ्या. मग पुढे आपण नक्की घेऊया व्हिडिओ. बाकी काय नाही, चक्रवाढ व्याजदर. अरे तुझ्या कमेंट्स जे आहेत ना सोन्या त्याचाच भूक आहे, बाकी काय नाही सोन्या. फक्त आणि फक्त लाईक आणि कमेंट्स पाहिजे आपल्याला. आपण नुसते हवेत उडत असतो, आपल्याला काही गरज नाही आहे सोन्या. भरपूर काही दिले देवाने, खरं सांगतो तुला सोन्या. 70+ परीक्षा दिलेल्या आहेत आणि त्या 70+ परीक्षांपैकी 5 परीक्षा पास झालेल्या. स्वतः जॉईन नाही केल्या, स्वतः डॉक्युमेंट सबमिशनला गेलो नाही आणि तुझ्या समोर उभा आहे. एवढं जबरदस्त एक्सपिरियन्स आहे. 10 वर्षापासून मी अभ्यास करतोय, 10 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. आणि आता काही नको, फक्त आणि फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे. बाकी सगळं काही ओकेमध्ये थँक्यू आहे आपल्या आयुष्यामध्ये. बस फक्त कमेंट्स कर, लाईक करून टाक, धुरावरून टाक या व्हिडिओचा. चक्रवाढ व्याजदरावर प्रश्न विचारलाय ना, 2 वर्षांत 3 पट होते. 2 वर्षांत किती? या ठिकाणी 2 वर्ष दिसत आहेत, 3 पट होत आहे. आणि या 3 पटचे स्क्वेअर किती होतात किंवा वर्ग किती होतात? 9 पट होतात 7. बरोबर आहे की नाही? 3 त्रिक 9 किंवा 3 गुणिले 3 किती होतात? 9 होत असतात. आणि 9 पट होण्यासाठी तेवढेच वर्ष लागणार आहेत. बस एवढंच समजून घे. मेंटॉस जिंदगी विषय संपला. पुढचा प्रश्न सेम टू सेम घेतलेला आहे. चक्रवाढ व्याजदराची ठराविक रक्कम 5 वर्षांमध्ये किती होत असते? एवढी होत असते. ही गरजेची नाही कोणती आहे, शेवटी मी तुला सांगतो एवढी होत असते. तर त्याच व्याजदराने ती किती वर्षांत 6/1/4 पट होईल. म्हणजेच काय झालं सोन्या? 2/1/2 म्हणजेच किती झाले? 2.5 झाले. या ठिकाणी दिसतात तुला 2.5 पट. आणि या 2.5 पटचे वर्ग किती होत असतात? 6.25. बरोबर आहे की नाही? याचा अर्थ काय झालं? 2.5 गुणिले 2.5 केले म्हणजे एवढी पट होत असेल. याचा अर्थ काय झालं की ही पट येण्यासाठी 5 वर्ष लागलेले आहेत की नाही, ही पट येण्यासाठी सुद्धा 5च वर्ष लागेल. बाकी लोड घेऊ नकोस. इथे काय झालेलं? चुकून झालेलं आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, परंतु हे एक चुकून टाईप झालेला आहे. बरोबर आहे, 5 वर्ष असायला पाहिजे होतं. मुळात पर्याय आणि प्रश्न मी स्वतः बनवलेला आहे, बाकी काय नाही. हा प्रश्न तुला आला होता ना? हा नाही, हाच आला होता तुला प्रश्न. हा मी स्वतः बनवलेला आहे, हा तुला एक्सप्लेन करण्यासाठी. थोडंसं अवघड जाते हे तुला समजून घेण्यासाठी, पण घाबरू नकोस. 1500 रुपये रकमेचे चक्रवाढ व्याज दराने 5 वर्षांत 3000 रुपये होतात. तर 10 वर्षांनी त्याच रकमेचे चक्रवाढ व्याज दर किती? आता तू सांग सोन्या, तुला अमाऊंट दिलेली या ठिकाणी 1500. बरोबर आहे, 5 वर्षांमध्ये ते 3000 रुपये होत असते. बरोबर आहे की नाही? आणि 10 वर्षांमध्ये म्हणजेच काय? या ठिकाणी 5 वर्ष पुन्हा अजून 5 वर्ष समान आहेत. याचा अर्थ तुला काय करायचंय? या ठिकाणी जे अंक येणार आहे, या ठिकाणी जी की संख्या येणार आहे, ती संख्या काढण्यासाठी तुला या दोघांचा रेशो काढावा लागेल. रेशो काढत असताना किती आहे? 1500 गुणिले 2 जर केले तर तुला लगेच उत्तर मिळतं 3000. बरोबर आहे. 15 दुने 3 30. म्हणजेच काय झालं? 1 15 असेल तर 2 3 आहे. म्हणजे याच्या दुप्पट आहे ना. जर या ठिकाणी 10 असले असते तर या ठिकाणी किती? 20 असणार आहे. या ठिकाणी 1000 तर या ठिकाणी 2000 असणार आहे. कारण एकाच 2 या प्रमाणामध्ये संख्या 5 वर्षांमध्ये वाढत आहे. बरोबर आहे. इथपर्यंत तुला कळालं असेल. आता पुढे काय करायचं? ही संख्या तुला काढायची असेल तर या संख्येवर प्रक्रिया करायची असते. काय प्रक्रिया करायची असते? ही संख्या या ठिकाणी घेतली, गुणिले 2 वर घेतले, 1 खाली घेतलं, उलट करायचं फक्त रेशोचं. आणि हा गणितीय क्रिया केली की तुला तुझं उत्तर मिळते. किती उत्तर आहे? 6000. पर्याय क्रमांक 2. अशाच प्रकारचा पुढचा प्रश्न दिसतोय तुला. 3000 रुपये चक्रवाढ व्याज दराने 3 वर्षांत 4500 रुपये होतात. हा तुझ्या परीक्षेत आलता, पण मोठ्या परीक्षेत आलता. बरोबर आहे की नाही? 6 वर्षांनी त्याच रकमेचे चक्रवाढ व्याजदर किती? या ठिकाणी 3000 दिसत आहेत. 3 वर्षांनंतर 4500 होत आहेत. पुन्हा अजून 6 वर्ष म्हणजेच किती झाले? 3000. सॉरी 3 वर्ष.
इथून 6 वर्ष म्हटलं तर इथे 3 वर्ष होणार आहे. 3 वर्षांमध्ये चक्रवाढ व्याजदराने या ठिकाणी अमाऊंट कोणती येणार? तर दोघांचा रेशो काढ. 3000 आणि 4500, 15 ने भाग जातोय ना. 15 आणि 30, 15 त्रिक 45, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. 15 एक 15, 15 दुने 30 आणि 15 आणि 30, 15 त्रिक 45. बरोबर, 2-3 या रेशो मध्ये आलेला आहे. आपल्याला ही संख्या काढायची, मागची संख्या काढायची असली असती ना. मागची संख्या म्हणजे अमाऊंट दिलेली नाहीये आणि डायरेक्टली काहीतरी अंतर दिले, इथे सुद्धा 3 वर्ष दिलेले, इथे कोणती संख्या, असा जर प्रश्न विचारला असता तर आपल्याला अशाच प्रकारे रेशो घेतला असता आपण. बरोबर, 203 आणि गुणिले काय केलं असतं, या संख्येला गुणाकार केला असता. कोणत्या? या जवळच्या संख्येला. परंतु आपल्याला ही संख्या डायरेक्टली अमाऊंट दिलेली आहे आणि आपल्याला या ठिकाणी प्रश्नचिन्ह विचारलाय. तर या प्रश्नचिन्हाच्या जवळची संख्या ही असल्यामुळे या संख्येवर आपल्याला प्रक्रिया करावी लागेल. 4500 गुणिले काय करायचे? उलटे करायचे रेशिओचे. 3/2. बस, हे तू सोडवलं, तुला तुझं उत्तर मिळेल. मग बे एक बे आणि या ठिकाणी याचे अर्धे होतात 2250 आणि गुणिले 3 जर तू केले तर पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघ, वारंवार बघत राहा, तुला तुझं उत्तर कशा प्रकारे काढायचे ते लगेच कळेल. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. अरे या ठिकाणी त्रिकोण छोटे दिलेलेच, आमच्याकडून चुकी झाली. इथे मोठं आकृती असली असते तर बऱ्यापैकी एक्सप्लेन केलं असतं. पण हे सुद्धा सोपं आहे, बघता क्षणी याचं उत्तर मिळतं. हे म्हणजे दिलेल्या आकृत्यांमध्ये त्रिकोणांची संख्या काढायची असते. ही त्रिकोणांची संख्या काढता येईल, या सुद्धा त्रिकोणाची संख्या काढता येईल. आता आपण थोडंसं रिझनिंगकडे वळत आहोत. रिझनिंगचेही काही चॅप्टर तुला कव्हर करावे लागतील, ते सुद्धा आपण घेणार आहोत. सर ते अक्षरमाला घ्या ना, ABCD पर्यंत असतं. अरे ते ठुसके प्रश्न आहेत सर, ठुसके शेवटी घेऊ आपण. सगळं काय कव्हर करतो ते ठुसके, ते बघता क्षणी लगेच उत्तर मिळत असतं. सर ते अंकमाला घ्या ना, ते आपल्याला अंकांचा क्रम दिलेला असतो आणि मग नंतर प्रश्नचिन्ह असतं. मग हा जो क्रम आहे, ही संख्या, ही संख्या, ही संख्या, ही संख्या, मग ही संख्या आपल्याला काढायची असते आणि लय मोठमोठे अंक असतात आणि काही कळत नाही. पण एक चार्ट आहे, एकूण 10 वेगवेगळ्या याचा रोचा चार्ट आहे. तेवढा एकदा तुला कळाला चार्ट बऱ्यापैकी, तो तुला पाठ करावा लागेल. 1 ते 10 पर्यंत तू पाठ केलेले ना, तशाच प्रकारे 1 ते 10 पर्यंत ते चार्ट आहे. एकूण 10 चार्ट ते पाठ केले, 10 लाईन तो पाठ केल्या, तुझं झालं. अख्ख्या जगामध्ये कोणताही क्रम असू दे विचारलेला, तो तुला येईल. तू काय करत असतो? गणितीय क्रिया करत असतो. यामध्ये फरक आहे का? म्हणजे समजा इथे या ठिकाणी समजा एखादी संख्या दिली 10, इथे दिलेली 25, या ठिकाणी अजून 36 दिलेली आहे, या ठिकाणी अजून किती दिलेली, समजा या ठिकाणी दिलेली 4 किंवा 9, इथे 25, इथे 36 दिलेली, या ठिकाणी अजून तुझी पुढची संख्या कुठली तरी असेल, म्हणजेच काय 4×8=64 आणि त्यानंतर 81. अशा प्रकारे तुला संख्या दिलेल्या असतील. मग नंतर इथे प्रश्नचिन्ह विचारलेला असेल, तो बघता क्षणी सांगेल की सर पुढचा वर्ग घ्यायचा आहे. तसं नाही येते, बरोबर आहे ना. मग काही विद्यार्थी काय करतात, या दोघांमध्ये फरक काढत असतात. या दोघांमध्ये फरक, कोणती संख्या असू दे रे, कोणताही क्रम असू दे, कशाही प्रकारे असू दे, बघता क्षणी उत्तर काढायचं म्हणजे काढायचं. आपली कमेंटमेंट आहे, आपले रूल आहेत मेंटॉस जिंदगीमध्ये की तुला बघता क्षणी उत्तर काढून देणार. दुसरं म्हणजे पेनचा वापर कमीत कमी करायचा आहे आणि तिसरं म्हणजे कच्चं काम करायचा प्रयत्न करायचा नाही, सूत्र वापरायचा प्रयत्न करायचा नाही. कळतंय तुला? त्यानंतर अजून कुठला आहे? गणित झालं, समाप्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. माझ्याकडून काय चुकलं असेल, भावनेच्या भरामध्ये सोन्या मी काय बोलून गेलो असेल तर क्षमा असू दे, कारण कंटिन्युअसली तुझ्या समोर उभा राहून बोलायचं असतं. बरोबर आहे की नाही? तुझ्या मोठ्या भावासारखा आहे. काय चुकलं असेल तर क्षमा असू दे.